योगी सिद्धारामची यात्रा 12/1/2025 पासून सुरुवात झाला. पहिल्या दिवशी यांनी म्हणजे हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षता कार्यक्रम, आज 14 तारीख मकर संक्रांत, यात महत्वाचा दिवस. आज नंदीध्वज व मैदानावर इतकं सुंदर इथे आले. जे आता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधी झाले नाही आणि निर्विघ्नपणे आले. नंदीध्वज गोमविधी चांगला झाला. माझा जो भाकणूक आहे, वासरूला कुठल्या याला नुसतं तोंड लावला, मला मिस्त्र नाही किंवा मला मूत्र नाही, आणि वासरू शांत होता. त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं. काय 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 राहणार आहे परिस्थिती? गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार. आता मला मिस्त्रांना नाही, मला मूत्र नाही काय, त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार. भक्तांना काय संदेश द्या? बघताना तेच म्हणलं की ना की बा ते एकाही अनाजाला म्हणजे तोंड लावलं नाही काय, हे सर्व स्थिर राहणार. स्थिर राहणार, कुठे याला तोंड लावलं नाही. सगळं स्थिर राहणार आहे. स्थिर राहणार, स्थिर राहणार. पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार. दाखवा लागलंय पाऊस पाणी सगळं नाही तर वर्षाला मला मूत्र किंवा मला विसराय नव्हता. यावेळी दोन्ही नाही, तर आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं. पीक पाणी चांगलं होणार, रोगराई रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचे वातावरणच नाही, हे महत्वाचं आहे. रोगराई वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही. ओके ओके ओके.